नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलवर. आज आपण क्लास 7 सब्जेक्ट इंग्लिश यामधील 4.3 चेसिंग द सी मॉन्स्टर या लेसनचे सॉल्व्ह क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत. या लेसनचा एक्सप्लेनेशन व्हिडिओ मी आधी सेंड केलेले आहे. त्याचे पार्ट 1 आणि पार्ट 2 आहेत. ते तुम्ही बघितले नसेल तर जरूर बघा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. तर चला आता आपण पॉइंटर्सकडे वळूया. आपला फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे, फाइंड फ्रॉम द पॅसेज ऑल द वर्ड्स अँड फ्रेजेस यूज टू डिस्क्राईब द मॉन्स्टर. म्हणजे या पॅसेजमध्ये असे कोणते वर्ड्स किंवा फ्रेजेस यूज केले गेले आहेत मॉन्स्टरसाठी. तर आन्सर आहे द ॲनिमल, देन फिअरसम क्रिएचर, unknown creature, a long blackish body, internal beast, the motionless animal, a huge glowworm. हे वर्ड्स त्या ॲनिमलसाठी, त्या क्रिएचरसाठी, मॉन्स्टरसाठी यूज केले गेलेले आहेत लेसनमध्ये. देन क्वेश्चन नंबर सेकंड, हाऊ लाँग डज द होल इव्हेंट डिस्क्राईब इन दिस पॅसेज टेक. म्हणजे पूर्ण इव्हेंट किती वेळ चालू होता. द इव्हेंट टेक्स अ लाँग टाईम फ्रॉम नाईट बिफोर टिल द नेक्स्ट इव्हिनिंग. म्हणजे पहिल्या रात्रीपासून सुरू झालं तर दुसऱ्या रात्रीपर्यंत हा पूर्ण रात्रभर हा इव्हेंट चालू होता. देन क्वेश्चन नंबर थर्ड, हाऊ डिड द बॅटल बिटवीन द शिप अँड द मॉन्स्टर एंड. म्हणजे ही बॅटल म्हणजे युद्ध शिप आणि मॉन्स्टरमध्ये कसं काय संपलं. तर आन्सर आहे नेडलँड लॉन्च हिज ड्रेडफुल वेपन. आता नेडलँडनी आपलं ते वेपन हतियार तयार केलं. द वेपन हिट सम हार्ड सबस्टन्स. आणि जसा त्यांनी नेम घेतला, त्यांनी शूट केलं, तेव्हा ते वेपन त्यांना लागलं, हिट झालं. पण ते कशाला, हार्ड सबस्टन्सला लागलं. टू इनॉर्मस वॉटर स्पाउट्स क्रॅश्ड आउट द डेक ऑफ द फ्रिगेट. आणि जसा त्या सबस्टन्सला ते हिट झाल्यानंतर काय झालं, की टू इनॉर्मस इनॉर्मस म्हणजे भयंकर मोठे प्रचंड असं वॉटर स्पोर्ट्स म्हणजे पाण्याच्या लहरी उंचवट्या ह्या उसळल्या आणि या फ्रिगेटवर येऊन आदळल्या, म्हणजे त्यांच्या लढाऊ जहाजावर येऊन आदळल्या. दिस टॉपर क्रिवमेन्स आणि त्यामुळे सगळे गोंधळले. ब्रोक शेअर मास्ट अँड यार्डम्स फ्रॉम द लॅशिंग. आणि त्या पाण्याच्या आदळण्यामुळे, त्या मोठ्या लहऱ्यांमुळे, त्या कामुळे की सगळं उद्ध्वस्त झालं. या ड्रम्स खराब झालं, तिथले मास्ट हे तुटून गेले. अ हिंजियस कोलिजन हॅड ऑकर्ड अँड द नॅरेटर वॉज थ्रोन इन टू द सी. आणि अचानक सगळीकडे गोंधळ उडाला आणि हे जे नॅरेटर होते ते समुद्रामध्ये फेकला गेले. आणि द बॅटल एंड्स हिअर. आणि इथे बॅटलचा एंड झाला. देन क्वेश्चन नंबर 4 आहे, व्हॉट अटेम्प्ट्स डिड द शिप मेक टू डिफीट द मॉन्स्टर. म्हणजे त्यांनी असे कोणते कोणते प्रयत्न केले होते. फर्स्ट आहे, इन द फर्स्ट द कमांडर ऑर्डर्ड द इंजिनियर टू सेल फुल स्ट्रीम टुवर्ड्स द ॲनिमल. पहिल्यांदा कमांडरनी ऑर्डर दिली होती इंजिनियर्सना की आपलं जहाज त्या ॲनिमल्सकडे टुवर्ड्स म्हणजे सरळ त्या ॲनिमल्सकडे न्या म्हणून. दे क्रॅश द ॲनिमल बट द ॲनिमल स्टील ऑफ स्विफ्टली. म्हणजे त्यांनी त्या क्रॅश सुद्धा करण्याचा प्रयत्न केला, पण तो तिथून चांगल्या प्रकारे निसटून गेला तो ॲनिमल तिथून. देन सेकंड टाइम अटेम्प्ट त्यांनी असा केला होता. देअर फोर कॅसल कॅनन वॉज इमिजिएटली लोडेड अँड लेवल्ड. आता त्यांची जी तोफ होती ती त्यांनी लोड केली होती आणि लेवल केली होती की त्याला शॉट करावं म्हणून. द कॅनोनियर फायर्ड अ शॉट बट फेल्ड द टार्गेट. त्यांनी शॉट सुद्धा केलं पण टार्गेट फेल झालं. थर्ड टाइम त्यांनी अटेम्प्ट केलं. द अदर गनर टूक एम फॉर अ गुड वाईल. गनर सुद्धा त्यांनी पण चांगला प्रयत्न केला. शील रीच द टार्गेट अँड हिट द ॲनिमल बट इट बाउन्स आउट इट्स सरफेस. त्यांनी हिट सुद्धा केला, पण त्यांची जी गोळी होती ती गोळी त्यांच्या सरफेसला बाउन्स होऊन ती परत पडली आणि द ॲनिमल व्हॅनिश. आणि तेव्हा तो ॲनिमल तिथून गायब झाला होता. देन फोर्थ अटेम्प्ट त्यांनी केला होता. ॲट 10:50 इन द इव्हिनिंग द मॉन्स्टर रिअपिअर्ड 3 माइल्स अवे फ्रॉम द शिप. आणि रात्रीला 10:50 वाजता पुन्हा हा ॲनिमल क्रिएचर तिथे रिअपिअर्ड झाला, पुन्हा दिसला. देन फिफ्थ अटेम्प्ट त्यांनी केला. द कमांडर ऑर्डर टू अटॅक वेन इट वॉज 100 फीट अवे फ्रॉम द शिप. आता कमांडरनी ऑर्डर दिली की आता आपल्याला अटॅक करायचा आहे आणि त्यांचं डिस्टन्स फक्त 100 फीट एवढंच राहिलं होतं.
द हार्पून वॉज लॉन्च्ड बट ऑफ नो यूज. हार्पून सुद्धा त्यांनी लॉन्च केले होते, म्हणजे त्यांचे ते हतियार सुद्धा बाळगले. जे देवमासांना मारण्यासाठी जे हतियार असतं ते सुद्धा त्यांनी लॉन्च केलं, पण त्याचा यूज झाला नाही. Two enormous waterspouts crashed and devastated the ship and their attempts failed. म्हणजेच त्यांनी तर हिट केलं, हार्पूनने हिट केलं, पण त्याची रिएक्शन अशी झाली, की 2 वॉटर स्पोर्ट्स म्हणजे पाण्याच्या अशा मोठ्या उंच लहरी तयार झाल्या आणि त्या लहरी त्या क्रॅश झाल्या. कुठेच त्या फ्रिगेटवर येऊन त्या क्रॅश झाल्या आणि त्यामुळे त्या शिपचं पूर्ण डिव्हॅस्टेड म्हणजे त्यांचं खूप सारं नुकसान झालं आणि त्यांचा अटेम्प्ट सुद्धा इथे सुद्धा फेल झाला. अशा प्रकारे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे अटेम्प्ट केलेले आपल्याला दिसून येतात. देन क्वेश्चन नंबर 5 आहे, फाइंड द डिफरंट युनिट्स ऑफ मेजरमेंट मेन्शन्ड इन द पॅसेज अँड गेट मोर इन्फॉर्मेशन अबाउट देम फ्रॉम द इंटरनेट. आता इथे कोणते-कोणते मेजरमेंटचे युनिटचा यूज केला गेला आहे किंवा त्यांचं कोणतं मेन्शन केलं गेलेलं आहे, कोणत्या युनिटचा उल्लेख केला गेलेला आहे, ते आपल्याला सांगायचं आहे. तर आन्सर आहे 5 माइल्स अवे, then a mile and a half, a meter, some feet above, 6 inch, 3 miles, 2 cable lengths, 100 feet, 20 feet. देन आता माईल म्हणजे काय? हे असं युनिट आहे, की ते डिस्टन्ससाठी यूज केल्या जाते आणि 1 मैल म्हणजे काय होते इक्वली टू 1.6 किलोमीटर एवढं त्याचं डिस्टन्स होतं. देन फूट. फूट इज अ युनिट ऑफ मेजरिंग द लेंथ. म्हणजे हे लेन्थ मेजरमेंट करण्यासाठी यूज केलं जाते आणि हाईटसुद्धा किंवा डेप्थसुद्धा यांनी मेजर केलं जाते फूटने. 1 फूट इज इक्वल टू 12 इंचेस म्हणजे 1 फूट म्हणजे 12 इंच एवढं जवळपास होतं और 30.48 सेंटीमीटर. जर त्यालाच इंचेसला आपण कन्व्हर्ट केलं सेंटीमीटरमध्ये, तर ते 30.48 सेंटीमीटर एवढं होतं. देन क्वेश्चन नंबर 6 आहे, फाइंड ऑल वर्ड्स एंडिंग विथ द सफिक्स लेस. म्हणजे आपल्याला असे सफिक्स फाइंड आउट करायचे आहे, की ज्यांनी लेसने एंड होतील. देन मोशनलेस, इमोशनलेस, देन टायरलेसली. हे वर्ड्स आपल्याला इथे पॅसेजमधून दिसून येतात. छान छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे. मला आशा आहे तुम्हाला सगळे क्लिअर झालं असेल. तरी काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. इथे आपला हा लेसन कंप्लीट झालेला आहे.